चालले स्पर्धा अंतिम आस्थाकडे चाललंय। त्या काय खाताड आपण पाहतोय महेशजी मोहिते आणि नंतर भाजपचे सर्व कार्यकर्ते कशा पद्धतीने मैदानात सहभाग घेतात। अभिमान आहे, स्वाभिमान आहे आणि म्हणूनच महेश मोहिते या कार्यक्रमासाठी आपण आलात हे वळकेकरांना खुश करून टाकलंय। वळकेकरांवर खूप प्रेम आहे, वळकेकरांनी तुम्हाला उचलून धरलंय, वळकेकरांवर असंच प्रेम तुम्हाला कायम ठेवावं लागेल। ही सामन्याचं निमित्त आहे। आपण पाहतोय या स्पर्धेचा अंतिम सामना आपण पाहाल तो गडबड, ज्याच्या नावातच गडबड आहे आणि गडबड कशा पद्धतीने झाली हे पण पाहिलं। काय दिमागदार फटके आले आणि त्यानंतर सामना आपल्याकडे खेचला गेला। आता मात्र तळेखार आणि गडबड यांच्यात हा सामना रंगेल। पण मात्र खैरा संघाला इथून मात्र या स्पर्धेतून त्या गोड आठवणी नक्कीच घेऊन जातील। पण मात्र अजूनही सबस्क्राईब मीटर चालू आहे, काही नावं आपल्यापर्यंत पोहोचू शकतील तर त्यांची नावं सुद्धा आपण घेऊया। मैदानात आपण सामना रंगतोय, आपण पाहतोय मान्यवर गेलेत मैदानात। आता ज्याने सबस्क्राईब केलंय चैतन्य पाटील आज जी लिस्ट अपडेट होईल त्यानंतर आपण नावं कळूच। पण मैदानात आपण पाहतोय मान्यवरांच्या हस्ते या अंतिम महामुकाबला आपण पाहतोय। जय बजरंग वळके आयोजित भव्य अशी स्पर्धा आणि या स्पर्धेचा अंतिम सामना आपण पाहतोय। थरार रंगला आपण आता पाहणार आहोत तो गडबल विरुद्ध तळेकार। जय बजरंग क्रिकेट संघ वळके आयोजित भाजपा चषक 2025 आणि या चषकाचे आपण आहेत साक्षीदार। विजय घाणेकर, फरीद, आर्यन, चांगल्या पद्धतीचा खेळ त्याच्या माध्यमातून झालाय। विजय घाणेकरचा तडाखा आपण पाहतोय, 76 धावा त्यांच्या नावावर आहेत। चांगल्या पद्धतीचा खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी केलाय आणि मान्यवर सन्माननीय ॲडव्होकेट महेशजी मोहिते साहेब मैदानातील महत्वाचा कार्यक्रम आटपून मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ होतील। सामना रंगतोय, या स्पर्धेतील अंतिम सामना कशा पद्धतीचा असेल। भाजपा चषक आपण पाहतोय, पण जय बजरंग वळके आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय। 1 षटकांचा हा महत्वाचा सामना असेल, ज्याचा दिवस आहे त्याची हा सामना असेल। या स्पर्धेची सांगता कशा पद्धतीने होईल साक्षीदार आपण आहोत। आपण पाहतोय बडी मंच का बडा खिलाडी सरपंच मैदानात आपण नाव आहे विजय घाणेकर, कशा पद्धतीचा खेळ करेल पाहावं लागेल। त्यासोबत आपण पाहतोय तेजस, ही महत्वाची जोडी आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहतोय आपण शंतनूने चांगला पद्धतीचा इतिहास लिहिला या स्पर्धेच्या माध्यमातून। त्याची पुनरावृत्ती करावी लागेल, त्याची आठवण करावी लागेल, त्याच धर्तीवर त्याला गोलंदाजी करावी लागेल। शंतनू मात्र मोठ्या खेळाडू विरुद्ध चांगलाच खेळ नेहमीच करत आलाय, मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून तो अजून असा चांगला खेळ करेल का। समोरचा मातब्बर खेळाडू आहे, त्याला चकवण्यात त्याला फसवण्यात तो यशस्वी ठरेल का। पहिला चेंडू सामना करेल विजय घाणेकर, पहिला चेंडू फसव्या पद्धतीचा चेंडू फसला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक विकेट किपर पोहोचणार पण मात्र झेल होते जमीनवर आली तर नशिबाच्या 2 धावा आणि महत्वाचा जीवनदान विजय घाणेकरच्या नावावर। कशा पद्धतीचा चेंडू टाकला होता शंतनू यांनी, त्यामध्ये फसला होता। यष्टीरक्षकांनी त्या चेंडूचा पुरेपूर पाठलाग केला। जीटी स्पोर्टच्या माध्यमातून आपण पाहतोय परेश पालकर यांनी तो पूर्ण फॉलोअप त्यांनी घेतला आणि त्यानंतर मात्र झेल जमीनला दान झाला आणि महत्वाचा जीवनदान विजय घाणेकरला मिळालाय। येणारे चेंडू आहेत 5, या 5 चेंडूवर किती धावा करतील हे पाहावं लागेल। या वेळेला एक फसव्या पद्धतीचा स्लोवर 1 कसा पद्धतीचा टाकायचा शंतनू सांगतोय की मला पहिल्या चेंडूला चकला होता, दुसऱ्या चेंडूला तुला चकवण्याची क्षमता माझ्यात आहे।
ते वारंवार तो दाखवतोय. 2 चेंडूचा खेळ झालाय, 2 धावा धावफलकावर आहे. हा सामना अंतिम सामना आहे. या स्पर्धेतील विजेता कोण ठरणार, मानाची गदा कोण पटकावणार, या मानाच्या गद्यासाठी चाललेला संघर्ष आहे. संघर्ष महत्वाचा आहे. 50,000 रुपये कोण पटकावणार. यावेळेचा विजय घाणेकरच्या बॅटीतून आलेला हा तडाखा, आत्मघातकी, विस्फोटक आणि सीमा रेषेच्या पलीकडे जाणारा षटकार. केलं शंतनूने, शंतनूचं कौतुकाला गेल, मात्र त्या चान्स परिवर्तन कॅच मध्ये करू शकला नाही गडबड संघ. गडबड झाले, ही गडबड तुम्हाला सुधारावी लागेल. आपल्या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा तिसऱ्या वेळेला गडबड सुधारावी लागेल. त्यानंतर ही केलेली सुधारणा आणि विजय घाणेकर बॅक टू पॅव्हलियन. पहिला हादरा. शेवटचा चेंडू, धावफलकावर धावा झाल्यात त्या 10. 5 चेंडू 10 धावा आल्यात. 12च्या स्ट्राईक रेटने आपण पाहिला, विजय घाणेकरचा खेळ पाहिला, त्यामध्ये 2 जीवनदान आणि तिसऱ्या वेळेला मात्र माघारी परतावं लागलंय. शेवटचा चेंडू, सामना करेल तो कैलास. कैलास आपल्या या शेवटच्या चेंडूचा कसा लास्ट चान्स घेईल पाहावं लागेल. आज बदललाय, पण यावेळेला त्याचा टास ओळखून आणि इथे सुद्धा कैलासला माघारी पाठवावं लागलंय. धावा स्थिरावलेल्या आहेत, धावा आहेत 10 आणि जिंकण्यासाठी 11 धावा करायच्या आहेत. सामना कशा पद्धतीचा रंगलाय. एक षटकार नक्की झाला होता, मात्र त्यानंतर कमबॅक केलं. शंतूंचं कौतुकाला गेल. लागोपाठचे 2 विकेट आपण पाहिले आणि त्यानंतरचा हा सामना आपण थरार पाहतोय. चांगल्या पद्धतीचा झेल यावेळेला पाहिला. हाच जर झेल पहिल्या चेंडूवर घेतला असता तर मात्र चित्र वेगळं असतं. पण 10 धावा झाल्यात, 11 धावा करायच्या आहेत. या 11 धावा कशा पद्धतीने डिपेंड करतील पाहावं लागेल. तळेखार संघ आपण पाहतोय, ज्याच्याकडे चांगल्या पद्धतीचा अनुभव आहे, ज्याच्याकडे बरेच मोठे सामने ते अशा पद्धतीने जिंकलेत. पण मात्र ही तर आजचा दिवस गडबडकरांचा, गडबड करणारा, उडवणारा आहे की काय. गडबडकर जर खुश असतील तर या 11 धावा होतील. पण जर तळेखारवाले इथं जर हवी होतील, तर त्यांच्या विरोधात जर वरचढ असतील तर या 11 धावा रोखतील. कशा पद्धतीने सामना रंगेल पाहावं लागेल. मैदानाला आपण सबस्क्राईब मोडवर जाऊया, जिथं आपण ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांना पुन्हा एकदा विनंती आहे. ही स्पर्धेची गोड आठवण आहे. 3015 सबस्क्राईब झालेत. या गोड आठवणी तुम्हाला कायम बघायच्या असतील तर GT स्पोर्ट तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. या तुम्हाला या GT स्पोर्ट वर या भाजपा चषकाच्या आठवणी तुम्हाला कायम भेटतील. कारण पलेश पालकर आणि आमचा सोहम यांनी चांगल्या पद्धतीचं कव्हरेज केलंय आणि चांगल्या पद्धतीचं इथे टिप्पणी करून ठेवलंय आणि त्या आठवणी तुम्हाला कायम बघायला लागतील. सन्माननीय महेश मोहिते साहेबांचं कर्तृत्व कशा पद्धतीने वळकेकरांनी दाखवलंय, त्यांच्यावरचं प्रेम, या सुद्धा आठवणी तुम्हाला पाहिजे असतील तर नक्कीच या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. वळकेकर तुम्ही घरी गेलात तर हा GT स्पोर्ट खोला आणि तरी सबस्क्राईब केलं तरी चालतील. कारण तुमच्या गोड आठवणी या YouTube चॅनलच्या जोडल्या आहेत. तुमचं आणि आमचं रिलेशन जमलंय, मैदानात तशा पद्धतीचं जमलंय, मग महेश मोहिते साहेबांचं आणि वळकेकरांचं जमलंय. हे असंच ऋणांबंध कायम राहावं, या प्रेमात वाढ होत राहावी, हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आणि महेश मोहिते साहेबांना सुद्धा त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया. मैदानात आपण रंगतोय, सिद्धेशसाठी सुवर्ण संधी आले. इथं षटकाला 200 रुपये.
लाईट लाईट बंद करा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपण पाहतोय तेजस. तेजस एक्सप्रेस निघाली पहिल्या चेंडूवर आणि पहिल्या चेंडूवर हा षटकार आलाय. गडबड करतात आणि सिद्धेश त्यातलं एक नाविन्यपूर्ण नाव आहे. सिद्धेश आला ढंगात, सिद्धेश आलाय रंगात. सिद्धेशच्या बॅट इथून आगीचे होणारे फटके आपण पाहतोय. सिद्धेश त्यासाठी ओळखला जातो. सिद्धेशवर का लोक प्रेम करतात, सिद्धेशवर का लोक पैसे दाखवतात, त्याचा नमुना आपण मैदानात पाहतो. तेजसच्या पहिल्या चेंडूवर त्याने हल्ला चढवलाय. 11 धावांचा पाठलाग करता आपण पाहतोय. या वेळेला डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न पाहतो, पण मात्र इथं खराब क्षेत्ररक्षण केलंय. त्याचा आपण परिवर्तन 2 धावांमध्ये करताना पाहतोय. अजून एक षटकाराने जर विजय संपादन केला तर 200 रुपये. बाळा 200 रुपयांनी चालणार नाही, आपण 50,000पर्यंत गवसणी घालणार आहोत. भाव वाढायला पाहिजे. सिद्धेशची पाठ 500,000 रुपयांनी ठोपटायला पाहिजे, कारण एकच चान्स गोल्डन चान्स मिळणार आहे. जर त्यांनी षटकार मारला तर सामना संपून जाणार आहे. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन आणि सामना संपवला सिद्धेश याने. काय फलंदाजी केली, गडबडकरांनी केली गडबड. आणि या भाजप चषकावर आपलं कोरलंय नाव. सन्माननीय महेश मोहिते साहेब या चषकावर गडबडकरांचं नाव. काय जल्लोष आहे. मनापासून कौतुक करायला लागेल. आपली स्पर्धा संपली. आपला स्पर्धेचा अंतिम सामना सुद्धा तसाच झालाय. स्पर्धा तुम्ही 100% यशस्वीरित्या पार केली, त्याचं आपण उत्तर मैदानात पाहतोय. काय दिमागदार फलंदाजी ज्याच्या माध्यमातून झाला तो सिद्धेश कौतुक करायला लागेल. त्याचे 2 षटकार आले. निखिल शिलकर यांच्याकडून सिद्धेशसाठी तब्बल 500 रुपये आलेत. काय सामना संपवला. मला या सामन्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे की गडबडकर काहीतरी गडबड करतात. गणेश शिलकर यांच्याकडून 400 रुपये सिद्धेशसाठी. हे तब्बल 1000 रुपये सन्माननीय महेश मोहिते साहेबांकडे द्या आणि त्यांच्या हस्तेच आपण ते देऊया. या स्पर्धेला आपण जय बजरंग क्रिकेट वळके संघ स्वप्नील पिंपळकर यांच्याकडून 500. मी म्हटलं की 200चा भाव कमी पडतोय, कारण सिद्धेशचा खेळ 500 रुपयाचा वरचा आहे, कारण त्यासाठी 500 ने 1000 रुपये लावले. गडबड सिद्धेश शिलकर 200 रुपये. संजय शिलकर कडून 200 रुपये. आता तुम्हाला 200 द्या 500 द्या, कारण 50,000 रुपयाला आपला शिक्कामोर्तब झालाय. राकेश शिलकर यांच्याकडून 200 रुपये. शिलकर कडनं 200. मनोज तुळकुसकर साहेबांकडे सुद्धा 500 रुपये. शंतनूसाठी स्वप्नील पिंपळकर, जे पिंपळकर ग्रामसेवक आहेत आमचे जवळचे आहेत. राकेश शिलकर कडून 200 रुपये सिद्धेशसाठी. गणेश शिलकर कडून 100 रुपये. आता तुझा जर QR कोड नसेल तर माझा QR कोड इथे देऊन ठेवतो. पण खूप खूप चांगला, कारण सिद्धेश तुझा जो दमखम होता तो महत्वाचा होता. जो उतरलास तिथून 200 ची सुरुवात झाली. मी चांगल्या पद्धतीचा खेळ आपण पाहिला, पण जय बजरंग क्रिकेट संघ वळके संघाला जी ताकद दिली ती सन्माननीय ॲडव्होकेट महेशजी मोहिते साहेब यांचं मनापासून कौतुक करायला लागेल. भाजपा चषक 2025 आपण पाहिला आणि या चषकातील फायनल मॅच का बडा खिलाडी आपण पाहतोय मैदानात सिद्धेश. मी म्हंटल होतं गडबडकर काहीतरी गडबड करतात.
मी म्हटलं होतं गडबड करतात, ती गडबड कुठली होती? तर ती गडबड ही होती की फायनलचा मानकरी गडबड संघ ठरतोय. मनापासून कौतुक. पण मात्र गडबडकर, तुम्हाला ह्या सुखद आठवणी GT स्पोर्टच्या माध्यमातून पुन्हा पाहायला लागतील. तर त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. घरी गेल्यानंतर पुन्हा सबस्क्राईब करा. गडबडकर, या चॅनलशी तुमच्या नाते जोडलेले आहेत, या चषकाशी तुमचे नाते जोडलेले आहेत. घरी गेल्यानंतर सुद्धा चॅनल सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद. जय बजरंग वळके संघाचे मुख्य आयोजक यायचे आहे. धन्यवाद शिंदे साहेब. आपला अमोल एक मोबाईल सापडलेला आहे, कोणाचा आहे तर ओळख पटवून घेऊन जायचे आहे. चला, हा महत्वाचा आहे. आणून देणारा महत्वाचा आहे आणि घेऊन जाणार सुद्धा महत्वाचा आहे. ओव्हर टू आपण पाहतोय वळके संघाचे मुख्य आयोजक यांच्याकडे माईक सुपूर्द करतो. धन्यवाद शिंदे साहेब. आपला अमूल्य वेळ काढून आमच्या या स्पर्धेला तुमचा गोड आवाज ऐकायला मिळाला. तुमचं या बजरंग आयोजित भाजपा चषकात हार्दिक असं स्वागत आणि पुन्हा एकदा मी मनाच्या अंतःकरणाने तुमचं स्वागत करतो आणि धन्यवाद. तर मी विनंती करतो प्रदीप सर, आपण या इथे स्वागत समारंभाचं पारितोषिक स्वागत समारंभाचा कार्यक्रम घेऊया. तर जरी आपण या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचा यथोचित मान सन्मान करण्याकडे आपण, कारण प्रत्येक आलेल्या मान्यवरांचा शुभ सन्मान करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. कारण खऱ्या अर्थाने आपण म्हटलं जातं की अंगणामध्ये तुळस शिखरावरती कळस अतिथी देव भव, हीच तर खरी आपल्या महाराष्ट्राची ओळख. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित शुभ सन्मान करण्यात येतोय. तर सर्वप्रथम मी या ठिकाणी विनंती करतोय ॲडव्होकेट सौ मनस्वी महेश मोहिते मॅडम यांना विनंती करतोय आपण या ठिकाणी यायचं आहे. परंतु खऱ्या अर्थाने काही कारणास्तव ॲडव्होकेट सौ मनस्वी महेश मोहिते मॅडम या ठिकाणी येऊ शकल्या नाही काही कारणास्तव. तर नक्कीच परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर आपले सर्वांचे लाडके नेतृत्व, युवा नेतृत्व आज जवळजवळ भरपूर 10 वर्षापासून त्यांचं या विभागामध्ये कृपादृष्टी प्रेम राहिलंय. तर खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी दक्षिण रायगड सरचिटणीस सन्माननीय ॲडव्होकेट महेश मोहिते साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. तर मी विनंती करतोय आयोजकांना, गुरुग्राम पंचायत वळकेचे माजी सरपंच तसेच या वळके गावचे एक सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून चांगलं काम आणि खऱ्या अर्थाने चांगलं मार्गदर्शन घडत असतं. तर मी विनंती करतो सन्माननीय जनार्दन भगत साहेबांनी की आपल्या शुभ हस्ते एक वस्त्र अलंकार आणि खऱ्या अर्थाने प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ आणि या स्पर्धेतील एक गोड आठवण म्हणून विठ्ठल रुक्माईची एक सुबक या ठिकाणी ही मूर्ती आपणास या ठिकाणी भेट वस्तू स्वरूपात देण्यात येत आहे. तरी या ठिकाणी आपण पाहतोय वस्त्र अलंकार, त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ आणि खऱ्या अर्थाने एक भेट वस्तू वळके ग्रामस्थांकडून ही भेट वस्तू खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी पाहतोय महेश मोहिते साहेबांना या ठिकाणी देण्यात येत आहे. सातत्याने महेश मोहिते सरांचं नेहमीच या ठिकाणी कर्तृत्व, दातृत्व आणि श्रेष्ठत्व राहिलेलं आहे. या विभागावरती प्रेम राहिलेलं आहे. मग कबड्डी असतील, त्यानंतर बैलगाड्या शर्यत असेल किंवा हा क्रिकेटचा खेळ असेल, सातत्याने त्यांचं नक्कीच आपल्यावरती प्रेम राहिलंय. आणि आज देखील त्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी चषक 2025चं हे आयोजन पाहायला मिळतोय. जय बजरंग क्रिकेट संघ वळके यांच्या माध्यमातून. सर मी साहेबांसाठी जरा शांतता राखा, कारण की आपल्याला मी एकच शब्द बोलेन की साहेबांसाठी जेव्हा मी हा प्रस्तावना घेऊन गेलो की साहेब आम्ही अशी स्पर्धा करतोय आणि ती स्पर्धा मुरुड तालुक्यात नाही होत, ती स्पर्धा होतोय रोहा तालुक्यात. साहेब थोडे नाराज वगैरे की तुम्हाला असं काय प्रॉब्लेम आहे की तुम्ही तिकडे का ठेवता. पण नंतर आम्ही असं सांगितलं की अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत. साहेबांनी एकच बोलला की तुम्ही तयारीला लागा आणि तो चषक करून दाखवा. आज आमच्याकडे असं
एवढं सुंदर भाजपा चषक झालं तर मी साहेबांचा एकदम मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद देतो की अशा प्रकारची आम्हाला मदत केलीत आणि अशा प्रकारचं एक भव्य दिव्य भाजपा चषक आम्ही आयोजित केले आणि त्याच्यानंतर आम्हाला एक शब्द दिलाय की या वर्षीचा भाजपा चषक हा रोहा तालुक्यात झाला, परंतु पुढल्या वर्षीचा लगेचच आणि लवकरच मोठा दिव्य असा भाजपा चषक आमच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत, वळके ग्रामपंचायतीच्या हद्दीत, तो पण अशाच प्रकारच्या ग्राउंडमध्ये होऊन जाईल, हा आम्हाला त्यांनी दिलेला शब्द आहे. धन्यवाद साहेब. धन्यवाद. तर मी या ठिकाणी विनंती करतोय ॲडव्होकेट महेशजी मोहिते साहेबांना की आपण या ठिकाणी 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. जय बजरंग क्रिकेट संघाच्या वतीने आणि वळके ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या या भव्य दिव्य अशा भारतीय जनता पार्टी क्रिकेट चषकाच्या निमित्ताने या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या वळके ग्रामपंचायतीच्या सन्माननीय सरपंच, आमच्या प्रिया वहिनी, माझे मार्गदर्शक आदरणीय भगत काका, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सर्वच भारतीय जनता पार्टीचे या विभागातील मुरुड तालुक्यातील सर्व नेते, ज्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने या चषकाचं आयोजन केलं, ते जय बजरंग क्रिकेट संघाचे सर्व माझे मित्र, माझे सहकारी. खरं तर हे खरं आहे की एक शब्दाने मला एका वाक्यात विचारलं की आपल्याला वळके जय बजरंग क्रिकेट संघाच्या वतीने आपल्याला भाजपा चषक घ्यायचा आहे. भाजपा चषक घ्यायचा की आपल्या वळके गावाच्या नावाने घ्यायचा, हे म्हटलं तुम्हीच ठरवा. परंतु इतक्या वर्षाचे ऋणानुबंध निर्माण झाले, त्यांनाही माहिती आहे की मला आनंद कशामुळे होईल आणि मला ज्या गोष्टीमुळे आनंद होईल त्याच नावाने आपण चषक या ठिकाणी घेऊ, अशी मनोभूमिका त्यांनी घेतली आणि भाजपा चषकाचं आयोजन त्या ठिकाणी केलं. खरं तर क्रिकेट हा माझ्या आवडीचा खेळ आहे. मी आज व्यासपीठावर असताना माझा मित्र तुषार हा त्याच्या GT स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी या संपूर्ण तालुक्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला लाईव्ह त्याचं प्रेक्षेपण करत होता आणि तो व्यासपीठावर येईपर्यंत मला हे माहीत नव्हतं की तुषार हे सगळं GT स्पोर्ट्सचं लाईव्ह करतो. त्यालाही माहिती आहे की माझ्या कॉलेज जीवनामध्ये, माझ्या शालेय जीवनामध्ये क्रिकेटचं असलेलं वेळ हे मला 1 वर्ष शालेय जीवनामध्ये मागे खेचून गेलं होतं. कारण अभ्यास सोडून, परीक्षा सोडून सुद्धा क्रिकेटवरती प्रेम करणारा मी एक खेळाडू होतो. मग क्षेत्ररक्षण असेल, बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, विकेट किपिंग असेल, या सगळ्याच मध्ये त्या ठिकाणी पुढाकार घेणारा मी खेळाडू. त्याच्यामुळे आपल्यासारख्या खेळाडूंना पाहत असताना तुमच्यामध्येच माझी प्रतिमा पाहण्याची संधी या क्रिकेट स्पर्धांच्या आयोजनाच्या माध्यमातून मला पाहायला मिळते आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की या विभागातला क्रीडापटू खेळत असताना मुंबईसारख्या ठिकाणी काम करून, परंतु क्रिकेटला न्याय देण्याची भूमिका ज्यावेळेस येते त्यावेळेस विभागामध्ये येऊन सुद्धा त्या ठिकाणी आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी आपला पूर्ण क्रिकेटमधला असलेला कस पणाला लावणारा खेळाडू मी पाहिला. मग गडबलचा शेवटच्या आपण 2 संघाचं विश्लेषण जर केलं, मी काही समालोचक नाही, परंतु ज्यावेळेस मी क्रिकेट पाहत असतो त्यावेळेस त्याचा चिकित्सकपणे अभ्याससुद्धा करत असतो. दोन्ही सेमीफायनलचे सामने मी पाहिले आणि दोन्ही सेमीफायनलच्या सामन्यामध्ये जो तळेखारच्या 2 संघामध्ये झालेला सामना, त्याच्यामध्ये शेवटच्या षटकामध्ये आवश्यक असलेला धावा करणारा त्यांचा कर्णधार आमचे सरपंच असतील, परंतु त्या तिथे यश मिळाल्यानंतर ज्यावेळेस फायनलला आल्यानंतर गडबल आणि याच्यामध्ये ज्यावेळेस लढत झाली त्यावेळेस गडबलमध्ये आवश्यक असणारं 13 धावांचं लक्ष ज्यावेळेस सरपंचांनी ठेवलं त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी बॅटिंगमध्ये 3 बॉल जे आहेत ते त्या ठिकाणी निर्धाव खेळावे लागले. म्हणजे एखाद्या खेळाडूला क्रिकेटमध्ये फॉर्ममध्ये असलेला खेळाडू हा दुसऱ्या मॅचमध्ये फॉर्ममध्ये असेलच असं नाही, परंतु माझा त्या ठिकाणी त्याची शरीरयष्टी जर पाहिली, ज्यांनी शेवटी 2 षटकार मारले, सिद्धेश, त्या सिद्धेशचं कौतुक करावं तितकं थोडं आहे.
अतिशय चांगल्या पद्धतीचं फुटवर्क, अतिशय चांगल्या पद्धतीचा जो बॅटिंगचा स्टान्स आहे त्याच्या माध्यमातून दिसला। त्याच्यामुळे या खेळाडूंना भवितव्य कशा पद्धतीचं आहे मला एवढंच सांगायचं आहे की माझ्या ग्रामीण भागातला खेळाडू ज्यावेळेस या अशा आउटफील्ड खराब असलेल्या ग्राउंडवरती इतक्या उत्तम पद्धतीने खेळू शकतो, तर त्याला जर संधी उपलब्ध करून दिली, त्याला आवश्यक असणारं ग्राउंड योग्य पद्धतीचं उपलब्ध करून दिलं, तर तो अतिशय चांगल्या पद्धतीचं नाव या मुरुड तालुक्याचं, रायगड जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं उज्ज्वल करू शकतो। इतक्या ताकदीचा खेळाडू हा आपल्या या विभागामध्ये आहे। या माझ्या वळके जय बजरंग क्रिकेट संघाच्या खेळाडूने सांगितलं ते बरोबर आहे की मी ज्या वेळेस त्या विभागामध्ये क्रिकेटचे सामने पाहतो तुषार, त्यावेळेस त्या विभागामध्ये असलेलं JSWचे एक ग्राउंड त्याची सुद्धा आउटफील्ड अशीच आहे, परंतु त्या ग्राउंडवरती त्या पंचकृषीतले सगळे संघ त्या ठिकाणी सामने भरवतात। हा एक वेगळा प्रयोग या ठिकाणी केला गेला, परंतु मी फक्त त्या विभागापुरता सांगत नाही, तर अगदी चणेरा म्हणजे खारगावपासनं साळावपर्यंत दिमागदार असे क्रिकेटचे सामने होतील असं मैदान आमच्या ताडवाडीच्या त्या परिसरामध्ये आपण करू, हा शब्द मी देतो। मी त्याच दिवशी पाहिलं की अतिशय चांगल्या पद्धतीची असलेली जागा त्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे, परंतु त्या जागेला थोडंसं खर्च आहे, तो खर्च करण्याची सुद्धा जबाबदारी मी घेतली। त्याच्यामुळे या विभागामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं वातावरण आपण निर्माण करू शकतो। मला आपल्या सगळ्या क्रिकेटपटूंना या ठिकाणी शब्द द्यायचा आहे की या विभागामध्ये आपण खेळत असताना आपल्याला जी काही मदत लागेल, एखादा खेळाडू हा क्रिकेटच्या माध्यमातून आता फास्ट क्रिकेट आहे, त्या ठिकाणी प्रीमियर लीग्स होतात, त्या प्रीमियर लीग्समधनं पुढे जाणारा खेळाडू हा याला काही मदत लागली, लेदर क्रिकेटमध्ये त्याला खेळायचं असेल तर काही मदत लागली, निश्चितपणाने माझा जो काही त्या ठिकाणी असणारं सहकार्य असेल तर निश्चितपणाने राहील। आज मी या दोन्ही संघांना जे यशस्वी झाले त्या संघांचं अभिनंदन करतोच, परंतु अपयश ज्यांना आलं त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो, कारण मी वेगवेगळ्या पद्धतीने एखादा संघ जिंकताना एखादा संघ हरताना पाहिला। त्याच्यामुळे सगळेच संघ या मातब्बर संघ आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांचं अभिनंदन। खऱ्या पाहायला गेलं तर माझ्या माता भगिनी, माझ्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत बराच वेळ, त्याच्यामुळे त्या उद्घाटनाला सुद्धा यूट्यूबवर मी पाहत होतो, खूप चांगल्या पद्धतीची संख्या महिला माता भगिनींची होती। आणि आत्तासुद्धा आपण व्यासपीठावर आहात, आपल्या तरुणांच्या पाठीवरती आपणच शाबासकीची थाप मारल्याशिवाय ते त्या ठिकाणी धाडस करत नाहीत, त्याच्यामुळे तुम्ही वरिष्ठ सगळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात, त्याच्यामुळेच हे शक्य झालं। मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। भविष्यात या ठिकाणी मुंबईमध्ये खेळणारे खेळाडू आहेत, मी हे सुद्धा सांगितलं की मुंबईच्या परिसरामध्ये आपले जेवढे खेळाडू आहेत त्या खेळाडूंना सेंट्रलाइज पडेल अशा ठिकाणी मुंबईच्या ठिकाणी आपण कुठे सामने आयोजित करायचे त्याचं सुद्धा आयोजन तुम्ही मला सांगा, त्यासाठी लागणारी आवश्यक मदत सुद्धा ज्या पद्धतीने इथे सगळ्याच पद्धतीची मदत केली ती सुद्धा तिथे करेन, की माझा तिकडे खेळणारा खेळाडूचं कौशल्य जे आहे ते त्या ठिकाणी येऊन सुद्धा पाहण्याची मला संधी मिळेल। निश्चितपणाने आपण तो सुद्धा प्रयत्न या ठिकाणी करू, एवढंच या ठिकाणी बोलतो। आपल्या सगळ्यांनाच धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर, अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं गेलं। तर मी विनंती करतोय युवा मोर्चा अध्यक्ष अलिबाग सन्माननीय रोशनजी भगत साहेबांचा या ठिकाणी शिवसन्मान करण्यात येतो आहे। रोशनजी भगत युवा मोर्चा अध्यक्ष अलिबाग। तर विनंती करतोय मी हर्षद म्हात्रे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्माननीय रोशनजी भगत युवा मोर्चा अध्यक्ष अलिबाग तालुका मायाचं या ठिकाणी पाहतो वस्त्र अलंकार प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे। त्याचप्रमाणे मुरुड तालुका संघटक सरचिटणीस सन्माननीय जीवनजी सुतार यांना विनंती करतोय आपलं देखील या ठिकाणी। त्याचप्रमाणे मी विनंती करतोय प्रशांतजी भोई युवा मोर्चा मुरुड तालुका अध्यक्ष यांना सन्माननीय गुरुग्राम पंचायत विद्यमान सदस्य संतोषजी भगत यांच्या शुभ हस्ते त्यांचं या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे। एक वस्त्र अलंकार आणि प्रेमाचं फुलगुच्छ म्हणून प्रतीक या ठिकाणी देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे
मुरुड तालुका सरचिटणीस सन्माननीय संदीपजी चिराऊ साहेबांना विनंती करतोय आपण देखील या ठिकाणी यायचे. संदीपजी चिराऊ साहेबांना विनंती करतोय आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. त्याचप्रमाणे विनंती करतोय जगदीशजी भगत याला विनंती करतो की आपल्या शुभ असते त्यांचं या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे विनायक कांबळी ट्रान्सपोर्ट सेल अध्यक्ष JSW विनायक कांबळी यांना विनंती करतोय आपण देखील पुढे यायचं. आपल्या देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. तर मी विनंती करतोय सन्माननीय किशोरजी भगत एक लेजंड क्रिकेटर. मला फक्त चेंडू द्या टाकायला, किती धावा द्या तेवढ्या धावा रोखणार. एक लेजंड क्रिकेटर फलंदाजीसाठी मात्र माघारी, मात्र गोलंदाजी कधीही द्या विदाउट प्रॅक्टिस. कधीही तुम्ही मला माझ्या हातात चेंडू द्या, मी 6 मध्ये 6 धावा देखील रोखणार. हा खेळ राहिलाय मोहिते साहेब किशोर भगत यांचा. तर या ठिकाणी मी विनंती करतोय हरेशजी पाटील भारतीय जनता पार्टी माजी ग्रामपंचायत सदस्य हरेशजी पाटील यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. तर विनंती करतोय मी प्रितेश म्हात्रे सन्माननीय पोलीस पाटील वळके गावचे त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. पांडुरंगजी पाटील यांच्या शुभ हस्ते. त्याचप्रमाणे मी विनंती करतोय अनंत म्हात्रे भाजप कार्यकर्ते अनंत म्हात्रे आपण देखील पुढे यायचं आहे. आपलं देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. तर विनंती करतोय मी प्रितेश म्हात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत वलखे विद्यमान सदस्य सौ वर्षाताई भोय यांना देखील विनंती करतोय आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. भारत सावंत गीता सावंत ताईंना विनंती करतो. गीताताई सावंत आपण या ठिकाणी यायचं, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचं शुभ सन्मान करायचा आहे. एक वस्त्र अलंकार आणि प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अनिल नादगावकर भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते त्याचप्रमाणे मी विनंती करतोय अनिल नादगावकर भाजप कार्यकर्ते आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. अभि धनावडे यांना विनंती करतोय आपण त्या ठिकाणी यायचं आपल्या शुभ हस्ते. त्याचप्रमाणे विनंती करतोय हेमंतजी भोई भाजप कार्यकर्ता आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. स्वप्नील वाजंत्री यांना विनंती करतोय आपण या ठिकाणी यायचं आहे आपल्या शुभ हस्ते. त्याचप्रमाणे या ठिकाणी विशेष सन्मान करण्यात येतो आहे वलखे ग्रामपंचायतच्या प्रथम नागरिक सौ प्रिया हर्षद म्हात्रे सरपंच साहेबांचं या ठिकाणी विशेष सन्मान करण्यात येत आहे. तर मी विनंती करतोय सन्माननीय सौभाग्यवती गीता सावंत यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सरपंच साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. वस्त्र अलंकार आणि त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक म्हणून फुलगुच्छ देऊन या ठिकाणी ग्रामपंचायत वलखेच्या प्रथम नागरिक विद्यमान सरपंचा सौ प्रिया हर्षद म्हात्रे मॅडमचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. तदनंतर भारत सावंत भारतीय जनता पार्टी वलखे बूथ अध्यक्ष यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. मी विनंती करतोय ऍडव्होकेट महेश मोहिते साहेबांना की आपल्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार आणि त्याचप्रमाणे फुलगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे मी विनंती करतोय तळेखार ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सन्माननीय विजयजी घाणेकर साहेबांना देखील विनंती करतोय आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. आपल्या देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. विजय घाणेकर खऱ्या अर्थाने क्रिकेट देखील खेळतायत. आता मात्र लोकांनी त्यांच्यावरती विश्वास दिला आहे. तो विश्वासाप्रमाणे या नागरिकांची जनतेची मात्र समाजसेवा करण्याचं त्यांना भाग्य लाभलंय. चांगल्या पद्धतीने ते या ठिकाणी आपलं कार्य पार पाडतायत.
तर मी विनंती करतोय गृहग्रामपंचायत सन्मान्य सदस्य सौ गीताताई सावंत यांना विनंती करतोय आपण देखील या ठिकाणी आहेत, आपलं देखील या ठिकाणी विशेष सन्मान करण्यात येत आहे. तर मी विनंती करतोय शर्मिला संतोष भगत ताईंना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी ताईंचा शुभ सन्मान करायचा आहे. मायेची उपदार शाल त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. विशेष करून जे या स्पर्धेसाठी भारतीय जनता चषक 2025 आयोजित स्पर्धा आपण पाहतोय जय बजरंग क्रिकेट संघ वळके या संघासाठी विशेष करून ज्यांनी एका शब्दावरती जे मैदान उपलब्ध करून दिलं तर संपूर्ण सारसोली ग्रामस्थ तर विशेष करून मी विनंती करतोय विजय पवार असतील, रोहन पवार असतील, संकेतचा आणि खास करून या विभागातील एक मराठी उद्योजक आणि या सारसोली क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य दिनेश शेठ पवार यांना देखील विनंती करतो आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. आपलं या ठिकाणी विशेष सन्मान करण्यात येत आहे कारण खऱ्या अर्थाने या ठिकाणी मैदान आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आणि खऱ्या अर्थाने स्पर्धा देखील आपली समजून या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं 2 दिवसामध्ये. तर आम्ही विनंती करतो आपण या ठिकाणी यायचं आहे. त्याचप्रमाणे गिरीश जैन यांना देखील विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. मी सारसोल ग्रामस्थांना विनंती करतो प्लीज आपण असाल तर या ठिकाणी यायचं आहे. तर या ठिकाणी विशेष सन्मान पुन्हा एकदा आपण जाऊया. स्वस्तिक प्रतिष्ठान वळके सन्माननीय अध्यक्ष जगदीशजी भगत साहेबांचा देखील या ठिकाणी विशेष सन्मान करण्यात येत आहे. तर मी विनंती करतो ॲडव्होकेट महेश मोहिते साहेबांनी की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं या ठिकाणी विशेष सन्मान करायचा आहे. तर या मंडळाच्या माध्यमातून गावामध्ये कला क्रीडा सांस्कृतिक कोणतेही कार्यक्रम असो विशेष या मंडळातून त्यांना आपण पाहिलं नेहमीच चांगलं सहकार्य खूप या ठिकाणी त्यांच्यामध्ये मार्गदर्शन किंवा विशेष सहकार्य लाभत असतं. गरीब गरजू विद्यार्थ्यांनी मुलांना देखील त्यांच्या माध्यमातून चांगलं सहकार्य लाभत असतं. रक्तदान शिबिर मध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणतंही क्षेत्र असते त्यामध्ये आग्रहाने त्या ठिकाणी भाग घेत असतात. स्वतःच्या खिशातून खऱ्या अर्थाने पैसे काढून ते खर्च करून या ठिकाणी जी समाजसेवा करण्याचा भाग्य त्यांना लाभलं. एकदा जोरदार स्वस्तिक प्रतिष्ठानसाठी चाळ्या होऊन जाऊ द्या. तदनंतर आपण जाऊया त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाहतो कॅश प्राइज झाले शंतुनीसाठी संतोष शिलकर कडून कॅश प्राइज झालं 200 रुपयाचं. बंटीसाठी कॅश प्राइज झालंय. तर या ठिकाणी जनार्दन धनावडे यांचा देखील या ठिकाणी विशेष सन्मान करण्यात येत आहे. जनार्दन धनावडे. तदनंतर या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून हे मंडप डेकोरेशन आणि डीजेचं साऊंड सिस्टीम या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलंय तर मी विनंती करतोय संदीप श्री गणेश डेकोरेटर्स सातिर्डे संदीप भोई यांना विनंती करतो आपण या ठिकाणी यायचं आहे. डीजे मास्टर साहिल आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. आपलं देखील या ठिकाणी विशेष सन्मान करण्यात येत आहे. तदनंतर मी विनंती करतोय जी स्पर्धा आपण YouTube लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून पाहिली तर या अर्थाने GT स्पोर्ट्स हे चॅनल तुषारजी शिंदे साहेबांचं या ठिकाणी विशेष सन्मान करण्यात येत आहे. मी विनंती करतोय तुषारजी शिंदे साहेबांना की आपण या ठिकाणी यायचं आहे. आपला देखील या ठिकाणी विशेष सन्मान करण्यात येत आहे. चांगली क्लिअरिटी आणि फार कमी वेळामध्ये 3000चा टप्पा पार केलाय आणि नक्कीच शिंदे साहेब आता मात्र या आम्हाला YouTube चॅनल शोधण्याची गरज नाही. आता एक फोन करायचा शिंदे साहेबाला YouTube चॅनल पाहिजे आणि तो नक्कीच. त्याचप्रमाणे परेश पालकर यांना देखील विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. GT स्पोर्ट्स YouTube चॅनलचे सर्व यांचं या ठिकाणी विशेष सन्मान करण्यात येत आहे. मी विनंती करतोय ॲडव्होकेट महेशजी मोहिते साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी तुषारजी शिंदे साहेब त्याचप्रमाणे परेश पारकर आपण या ठिकाणी यायचं आहे प्लीज. तसेच या ठिकाणी नादगाव कोलीवाडाचे माजी अध्यक्ष कोली समाजाचे सन्माननीय सदानंदजी तरे हे देखील उपस्थित राहिलेत. त्यांचा देखील या ठिकाणी विशेष सन्मान करण्यात येत आहे.
तसेच नादगाव कोलीवाडा गावचे एक चांगली क्लॅरिटी नक्कीच पाहायला मिळतोय आणि चांगलं काम या ठिकाणी पाहायला मिळतं आणि खऱ्या अर्थाने तुषारी शिंदे आपण जो YouTube चॅनल आणलात ना त्या माध्यमातून 5-6 मुलांना रोजगार देखील उपलब्ध झालाय, हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी विशेष सन्मान करतोय नादगाव कोलीवाडा गावचे माजी अध्यक्ष आणि मार्गदर्शक सन्माननीय सदानंदजी तरे साहेबांचा देखील या ठिकाणी विशेष सन्मान करण्यात येत आहे. मी विनंती करतोय किसन सावंत यांना विनंती करतोय की आपण विशेष सन्मान करायचा आहे. विजय पवार आपण कुठे असाल तर प्लीज या ठिकाणी यायचं आहे. शंकर सावंत सदानंद तरे यांचं या ठिकाणी विशेष सन्मान करण्यात येत आहे. त्यानंतर सारसोली ग्रामस्थांचं आणि या मैदान दिलं त्याबद्दल त्यांच्या सर्व सहकार्यांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आणि त्यांचा विशेष सन्मान करण्यात येतोय. विजय पवार आणि संपूर्ण ग्रामस्थ दिनेशजी पवार असतील, गिरीजी जैन, त्यांची संपूर्ण ही टीम विजय पवार यांचा विशेष सन्मान करत आहे. वस्त्र अलंकार आणि प्रेमाचं प्रतीक आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद सरसोली ग्रामस्थ, आपण नक्कीच चांगलं या ठिकाणी योगदान आपल्या माध्यमातून आपली स्पर्धा समजून या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं. तर नंतर ज्यांचा 2 दिवस एक ऑफिशियल पंच म्हणून काम पाहिलं त्यांचं विशेष सहकार्य या ठिकाणी लाभलं. MC संलग्न असलेले पंच महेशजी बोरकर खऱ्या अर्थाने सारसोली गावचे सुपुत्र यांचं या ठिकाणी विशेष सन्मान करण्यात येत आहे. वस्त्र अलंकार आणि या ठिकाणी प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी शुभ सन्मानित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आणखीन एक पंच आपण पाहिले, एक लेजंड क्रिकेटर देवेंद्र सातामकर मॅन फ्रॉम नौखार यांचा देखील या ठिकाणी विशेष सन्मान करण्यात येत आहे. देवेंद्र सातामकर यांचा या ठिकाणी विशेष सन्मान करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे हे लाईव्ह YouTube चॅनल साठी आम्हाला जे वायफाय उपलब्ध करून दिलं तर मी विनंती करतोय रवी भुरे यांना विनंती करतोय आपण या ठिकाणी यायचे आहे. रवी भुरे आपला देखील या ठिकाणी विशेष सन्मान करण्यात येत आहे. तसेच मी विनंती करतोय धर्मा भुरे आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. आपला देखील या ठिकाणी विशेष सन्मान करण्यात येत आहे. धर्मा भुरे तसेच मी एक विशेष आभार म्हणजे मानतोय की ही स्पर्धा मित्रांनो थोडंसं इकडे लक्ष द्या की ही स्पर्धा आम्ही तर मुंबईला होतो पण जे पण मॅनेजमेंट जे पाहिलं गेलं तर मी विनंती करतो हर्षद म्हात्रे आणि संतोष भगत यांनी कृपया स्टेजवरती यायचं आहे. पुरे यांचं इथे स्वागत समारंभ होत आहे कारण की आपल्याला या वायफायची व्यवस्था करून दिली. 2 दिवस अतिशय सुरेख वायफाय पाहायला गेलं, त्याच्या माध्यमातून लाईव्हचं प्रदर्शन देखील झालं. तर मी धन्यवाद देईन एकदा हर्षद म्हात्रे आणि संतोष भगत जाती जोरदार टाळ्या होत्या. मित्रांनो ही स्पर्धा जेव्हा आम्ही ठरवली तेव्हा फक्त आणि फक्त या दोघांच्यामुळे आम्ही हे सर्व करू शकलो कारण की आम्ही मुंबईवरून शुक्रवारी रात्री आलो आणि शनिवारी सकाळी ते 8 वाजता आलो. परंतु ज्या वेळेस आलो ना त्यावेळेस या ग्राउंडला सजवणं आणि सगळं काय करणं ते यांच्या माध्यमातून झालं. हर्षद म्हात्रे आणि संतोष भगत एकदा धन्यवाद देतो. एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. तसेच भारत सावंत खरोखर तुम्ही देखील या कारण की तुमचा देखील या स्पर्धा भरवण्यासाठी मोलाचा कार्यक्रम बॅनर्स असेल सगळं कार्य ज्या प्रकारे कार्यक्रम कसा सुशोभित होईल त्यासाठी सगळं मॅनेजमेंट भारत सावंत यांच्याकडून देखील आम्हाला एक उत्तम हेल्प मिळाली आणि एवढं मोठं आयोजन आम्ही करू शकलो. एकदा जोरदार टाळ्या होत्या भारत सावंतसाठी. ओव्हर टू प्रदीप सर.
सेमीफायनलची मॅन ऑफ द मॅच द्यायची बाकी आहे, तिच्यापासून सुरुवात करूयात. सेमीफायनलची मॅन ऑफ द मॅच हर्षद मात्रेची असते. सेमीफायनलची मॅन ऑफ द मॅच थांबा तुम्ही, हे नाही त्याचं नाव काय तो नाही रे हॅलो. तर प्रथमतः आपण जाऊया या ठिकाणी. आता मात्र कार्यक्रम या ठिकाणी आपण बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करत आहोत. तर सेमीफायनलचा जी सेमीफायनल गाईड झाली खऱ्या अर्थाने पाहिलं तळेखार आणि गडबल यांच्यामध्ये झालेल्या मॅच सेमीफायनल मध्ये तर जी सेमीफायनल आपण पाहिली स्वराज्य गडबल आणि केबीवाईस खैरा या संघादरम्यान जी मॅच झाली सेमीफायनलची, तर त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो म्हणजे सद्देश शिलकर. तर मी विनंती करतो हर्षद मात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना या ठिकाणी हे सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. मध्ये नाही तिथून लाईव्ह तर तर अंतिम मॅच झाली. फायनलची लढत आपण पाहिली मरुआई तळेकर विरुद्ध त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहिलं स्वराज्य गडबल या संघादरम्यान आपल्याला मॅच पाहायला मिळाली. त्या फायनलच्या मॅन ऑफ द मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय पुन्हा एकदा सिद्धू. 14 धाव्यांचे उपयुक्त खेळ त्याच्या माध्यमातून खेळ आपल्याला पाहायला मिळालं. तर मी विनंती करतोय सन्माननीय भारत सावंत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी फायनल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. सामनावीराचा जो टी शर्ट आहे फायनल मॅन ऑफ द मॅच म्हणून या ठिकाणी टी शर्ट पुरस्कार दिले भारत जी यांना विनंती करतोय. तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी डेडिकेट केला जातोय. हे खेळ आहे मित्रांनो, कारण क्रिकेटचा खेळ आहेच भाई, परंतु अशा खेळाडू ते मला आणखीनच भारी होते. जोरदार टाळ्या होऊन जाते मित्रांनो. तर भारत सावंत याच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी सामनावीर म्हणून फायनल मॅच साठी जो टी शर्ट पुरस्कृत केले भारत सावंत आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हा टी शर्ट द्यायचा आहे. सामनावीराचा पुरस्कार अंतिम मॅच मध्ये ही अंतिम लढत पाहिली. तर आपण या ठिकाणी पुन्हा 2 पारितोषिक ठेवली होती. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमधील डिसिप्लिन काय असते, शिस्त कशी बसावी, तर शिस्तबद्ध संघ ठरलाय श्री सोमनाथ सारसोली संघ. सारसोली संघाचा कोणी प्रतिनिधी असेल तर आपण या ठिकाणी यायचं आहे. सारसोली संघाचा प्रतिनिधी आपण विनंती करतोय आपण जर असाल तर आम्ही विनंती करतोय जिजा धीरज भुरे यांना विनंती करतोय. श्रीगाव गावचे रहिवासी त्यांच्या माध्यमातून ठिकाणी ही शिस्तबद्ध संघ म्हणून ठिकाणी चषक पुरस्कृत केले. तर आपण या ठिकाणी यायचं आहे. सारसोली गावचा कोणी प्रतिनिधी असेल तर प्लीज आपण या ठिकाणी यायचं आहे. सारसोलीचा कोणी प्रतिनिधी असेल तर आपण या ठिकाणी यायचं आहे.
धन्यवाद सारसोली ग्रामस्थ, आपण या ठिकाणी आम्हाला हा मैदान उपलब्ध करून दिलात. आणि तर या ठिकाणी या स्पर्धेतील आपण थांबायचं आहे. तर या स्पर्धेसाठी उत्कृष्ट गणवेश म्हणून या ठिकाणी जो पुरस्कृत केलेला चषक जिजा धीरज भुरे यांच्या माध्यमातून, तर उत्कृष्ट गणवेश ठरलाय संघ शिव मराठा चांडगाव. चांडगाव संघाचा कोणी प्रतिनिधी आहे का? तर पुढील पारितोषिक असणार आहे या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर. या स्पर्धेतील कोण असणार आहे? खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षकाला आपण थोडंसं कमी लागतो, परंतु क्षेत्ररक्षक नसेल ना, तुम्ही किती धावा करा, किती चांगली गोलंदाजी करा, जर क्रिकेट मधील मेन शस्त्र कोणतं असेल तर तुमचं क्षेत्ररक्षण. तर या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ठरलाय फरीद पित्तो. तर या ठिकाणी पुरस्कृत केलेत क्रियांस स्वप्नील वासंत्री. तर आम्ही विनंती करतोय एक सेवानिवृत्ती कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय नारायणजी वाजंत्री साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर म्हणून फरीद पित्तू यांना सन्मानित करायचं आहे.